पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात ज्याप्रमाणे मताचा टक्का खाली घसरलाय, अगदी त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात सुद्धा मतदानाचा टक्का खाली पडलाय. त्याचं मुख्य कारण म्हणजे 2014 आणि 2019ला ज्याप्रमाणे फक्त मतदान करण्यासाठी गावागावात शहरातून पुण्या मुंबईला कामाला गेलेली पोरं आवर्जून मतदानासाठी परत आली होती, त्याप्रमाणे यावेळेला असा कोणताच मतदार आवर्जून फक्त मतदानासाठी त्याच्या गावात त्याच्या शहरात परतला नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या 5 वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी ज्याप्रमाणे फुटली आणि ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राचं गलिच्छ राजकारण बघितलं, त्यावरून नेत्यांवरील विश्वास तरुणांमधून उडून गेलाय, असं माझ्या मित्रांसोबत चर्चा करताना मला उत्तर आली. तुम्हाला काय वाटतंय, कशामुळे